हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई प्राप्त झाल्याबद्दल पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे। राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी दीर्घ व लघुकालीन योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे। या अनुषंगाने खावडा 4 पार्ट सी म्हणजेच पूर्वाश्रमीची स्टरलाइट पॉवर यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा व टॉवर उभारण्याचे काम पालघर जिल्ह्यात सुरू आहे। या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशासाठी गुजरात राज्यामधून तब्बल 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार आहे। तारा व टॉवर टाकून झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याखाली शेती करण्याची मुभा मिळत आहे। तसेच जमीन वापराबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देखील मिळत आहे। इतकेच नव्हे तर वापरलेली जमीन ही शेतकऱ्यांच्याच मालकीची राहते। असे असले तरीही सध्या टॉवर उभारणीच्या कामामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामात शेती करता येणार नाही। म्हणूनच शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई देण्यात येत आहे। पालघर जिल्ह्यातील पोळे, कोसबाड, म्हसरोली, कुर्झे, नळशेत येथील शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। पोले गावामध्ये आपली शेती आहे आणि मी इथं कायमचा रहिवासी आहे आणि माझ्या इथून टॉवर लाईन चाललाय आणि त्यांनी नुकसान भरपाईचा एक डीटी चेक दिलेला आहे। आता ते आमचे ते शेती जे नुकसान झाले त्याचा आम्हाला एक डीडीचा चेक कंपनीने दिलेला आहे। नमस्कार, नामदेव शंकर दरे, नालशेत। माझ्या शेतातून टॉवर गेलेले आहे। शेतीचे पिकाचे नुकसान झालेलं आहे, तर ती भरपाई मला दिलेला आहे।